मी काल बोललो की 56 कोटी राहिले होते, शतकोटीतले ना 51 नाही 56 कोटी 51 लाख झाले होते आणि राहिलेले अभंग तुकाराम महाराजांनी पूर्ण केले. हो, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी काल प्रमाण झालं आपलं. मग एवढे जर 4 कोटी अंदाजे तुकाराम महाराजांनी अभंग केले तर आपल्यापर्यंत एवढेच का आले? ह्याच्या संगत्या भिन्न भिन्न आहेत, काही तार्किक आहेत त्या सांगत नाही, पण भावनिक आहे तेवढी सांगतो. भावनिक आहे. तुकाराम महाराज काय तुमच्या आमच्यासारखे कवी आहे का? अरे कागद पेन घ्या बरं, आता मी लिहितो, मला आठवलंय, असं नाही. ब्रह्मानंदे लागले टाळी कोण द्या ते सांभाळी. मी तुम्हाला काल सांगितलं तुकाराम महाराजाच्या भजनाच्या जागा आहेत. आनंद ओवरी जिथे आज देऊला गेल्यानंतर डाव्या हाताला बहिणाबाईची मूर्ती आहे, त्याला आनंद ओवरी. ती बहिणाबाईची मूर्ती का, त्याचा इतिहास पुढे मी सांगणार आहे. आनंद ओवरी म्हणजे देवाचं मंदिर एक, भजनाचं ठिकाण करंजबन जिथं आता गाथा मंदिर आहे, आणि 3 डोंगर तुकाराम महाराजाचे भजनाचे. मग तुकाराम महाराज जेव्हा डोंगरावर गेले भजन केलं ना अभंग येत राहिले. तुका तरी सहज बोले वाणी क्षर अक्षरा वेगळा, तुका होनी निराळा पाहे निगम काळा बोले विठ्ठल प्रसादे. मग हे बोलत असताना तिथं लिहिणारच कोणी नव्हतं, तर त्याची नोंद राहील कशी? म्हणून मैपती बाबा लिहितात, काही अभंग तुकोबाने देवाला वाहिले, काही अभंग तुकोबाराने इंद्रायणीला वाहिले, आणि काही अभंग तुकोबाराने निसर्गाला वाहिले. पण ह्या टाळकऱ्यांच्या कानावर जे जे पडले त्यांनी ते लगेच लिहून घेतले. म्हणून या दोघांचे उपकार अभंग आपल्यापर्यंत आले. कोण कोण? गंगाराम पंत मवाळ ब्राह्मण, लक्षात राहू द्या, आणि संताजी तेली ओबीसी, लक्षात राहू द्या. तेली लागतं सध्या. सध्या कीर्तनकाराला अभ्यास किती हे पाहिलं जात नाही, त्याची जात कोणती पाहिलं जात. हा तुमना महाराज, आमना महाराज. महाराज काय काय मिली ना ती मरेपर्यंत ते म्हणतात ते खांदीशी तडके मारतात. मग त्यांच्यानंतर नको काय एखादा चाललाय माझा अभ्यास, आमचे गुरु हे मंडळी शिकवतात मला. म्हणून या दोघांचे उपकार आहेत. तुकोबाराची वाणी प्रसवू लागली, तुकाराम महाराजाची प्रसिद्धी होऊ लागली. पण माणूस किती मोठा विद्वान असला आणि त्याला जर गुरु परंपरा नसेल, त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. माणसाजवळ काय पाहिजे? गुरु परंपरा पाहिजे. प्रत्येकाला आपल्या गुरुचं नाव सांगता आलं पाहिजे. एक दृष्टांत देतो, जरा सोडतो वयाची थोडीशी मर्यादा. तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी आहात, आई आहात, तुम्हाला नमस्कार करून उदाहरण देतो. जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे तिला नवऱ्याचं नाव सांगताच आलं पाहिजे. जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे तिला नवऱ्याचं नाव सांगताच आलं पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला गुरु परंपरा सांगताच आली पाहिजे. जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, शब्द वापरणारे मी, जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे पण नवऱ्याचं नाव सांगता येत नसेल, ती पतिव्रता नाही, ती टिंब आहे. आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि त्याला जर गुरु परंपरा सांगता येत नसेल, तो सुद्धा तसलाच. आगवेने गाव बाहेर आयव जैसी, तसा आहे. गुरु परंपरा पाहिजे, परंपरेचा मोहर पाहिजे काहीतरी. हो, तुकाराम महाराजाला देवाचा साक्षात्कार आहे सगळे, तरी अजून मोहर नाही. मग कोणाची मोहर टाकली पाहिजे? तुकाराम महाराजाला त्याची तळमळ नाही. बघा, प्रमाण असे आहेत, देवाच्या कृपेने संत भेटतात अशी प्रमाण आहेत. बहु अवघड असे संत भेटी आणि तरी जग जेठी करुणा केली. आणि संत भाग्याने भेटतात अशी प्रमाण आहेत. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. मग संत देवाच्या कृपे मत संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च, पण लभ्यते तत्कृपयैव, नारद भक्ती सूत्रात म्हटले. देवाच्या कृपेने संत भेटतात. आणि दुसरे प्रमाण आहेत भाग्याने संत भेटतात. मग कृपेने भेटतात का भाग्याने भेटतात? कशाने भेटतात? तर उत्तर एक आहे, साधकानं प्रयत्न करून मिळाले की समजावं त्याच्या प्रारब्धानं मिळाले, आणि साधकानं प्रयत्न न करता आपोआप मिळाले
समजावं देवाच्या कृपेने मिळाले. आम्हाला गुरुकडे जावं लागलं आणि ते भेटले. इथं प्रारब्धाची संगती लावा, भाग्याची संगती लावा, आणि कुठेच न जाता सद्गुरू आपैसा घरी आला. समजावं देवाच्या कृपेने भेटले. नाथाला भाग्यानं भेटले. अस्वलाची हे परी आणि गुरु नामाचा जप करी. अस्वल नावाचा प्राणी सदैव गुर 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 करतो. जसा अस्वल सदैव 24 तास गुर गुर करतो, तसा गुरुनामाचा ध्यास घेतला. शंकराच्या मंदिरात अनुष्ठान केले. तेव्हा स्वप्न दृष्टांत झाला, देवगिरीवर जा आणि तिथे जाऊन तुला गुरु भेटतील. त्यांना प्रारब्धानं भेटले. पण तुकोबर आहे परिपूर्ण, पण देवालाच इच्छा ह्याला गुरु भेटला पाहिजे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. आणि चैतन्य संप्रदायाची परंपरा, त्या परंपरेतले बाबाजी चैतन्य हे समाधीस्थ झालेले आहेत आधीच. पुष्पावती नदीच्या काठावर श्री क्षेत्र ओतूर, आळेफाटा, कल्याण हा 222 हायवे. त्या हायवेला 15-20 किलोमीटरवर गेल्यावर उजव्या हाताला हे गाव आहे. पुष्पावती नावाची नदी आहे आणि त्या पुष्पावतीच्या काठावर समाधी कोणाची? बाबाजी चैतन्याची. तुकाराम महाराज झोपलेले आहेत. दिवस होता माघ शुद्ध नवमीचा. झोपले तेव्हा दिवस कोणता होता? नवमीचा. उजडताना काय लागली? दशमी लागली. झोपले होते बुधवारी, सकाळी काय होते बाबा? गुरुवार. आणि तुकाराम महाराजाला एक स्वप्न पडलं. आणि बाबाजीने स्वप्नी येऊन येतो कया, बाबाजीने स्वप्नी येऊन येतो कयाला सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. आता प्रत्येक परंपरेच्या दीक्षेची पद्धत असते. दीक्षा पद्धती असते, दक्षिणा पद्धती असते, सेवा पद्धती असते आणि मंत्र पद्धती असते. दीक्षा देताना काय काय गोष्टी असतात? दीक्षेची पद्धत सगळ्या सोपी वारकरी संप्रदायाची. लावला बुक्का, गळ्यात घातली माळ, लावला बुक्का, द्याला धाका, निघ झाला शिष्य. एवढी सुलभ माय पंढरी. नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. वारकरी संप्रदायाचा मंत्र कसा आहे? उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. एक खनेपुरीकर महाराज होते, म्हातारबा खनेपुरीकर. लयच कठीण भाषा होती त्यांची, अति कठीण, लय कडक, अति कडक. त्यांची वाक्य नाही बा, आपली हिंमतच होणार नाही ते बोलण्याची. ते नाही बोलायचे या विषयावर. एक उपदेश पद्धती. तर या परंपरेची पद्धती काय? डोक्यावर हात फिरवण्याची स्पर्श पद्धती आहे. त्याच्या पद्धती आहेत शब्दकृपा, नेत्रकृपा, स्पर्शकृपा, हस्तकृपा आहे ना. त्यामध्ये या परंपरेची पद्धत काय? डोक्यावर हात लावायची, डोक्यावर हात ठेवून दीक्षा द्यायची. मग प्रमाण पहा, बाबाजी चैतन्यांनी तुकोबांना कशी दीक्षा दिली? लावून हात कुरवाडीला माता. तुकोबाने निळोबाऱ्याला कशी दिली? येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी. हो, ज्ञानोबारा म्हणतात माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. आणि नियमच असा आहे, आपल्यापेक्षा वयानं मोठा असला त्याला पाय दाबून उठवावं, आपल्या वयाचा असला त्याच्या दंडाला हातून उठवावं, आणि आपल्यापेक्षा वयानं लहान असला त्याच्या डोक्यावर हात फिरून उठवावं. हा नियम आहे. झोपलेल्या माणसाला पटकन उठवायचं नसतं. एखाद्या झोपलेल्या माणसाला, समजा एखादा झोपलाय, मस्त हवाई सुटली आहे, शांत, दिवसभर लग्न जोडून आलेला आहे, लग्न जोडून आलेला आहे एखादा, आणि अशी हवा मस्त टेरेसवर बाश टाकलेली आहे, त्याच्यावर गादी, लय गरम बी नाही लय गार बी नाही, असं पातळ पांघरायला, एकही मच्छर नाही, यांचा हसायचा सोडला तर कशाचा आवाज नाही, एकदम शांत. असा शांत झोपलाय. उठ उठ उठ. सायकोला सांगते वेळ लागतं,
कारण आपले वेदांत काय म्हणतं, माणूस झोपल्यावर सगळ्या इंद्रियाच्या वृत्ती अज्ञानात लीन होतात. सुषुप्ती काले अंतकरण वृत्ती अज्ञान को विषय करे है, अज्ञानाला विषय करते. आणि सुषुप्ती समाधीमध्ये अधिष्ठानाला विषय करते वृत्ती. आणि मग जसं गडबडीत उठलेली माणसं कुठेही सैरा वैरा पळतात, तसं गडबडीत निघालेल्या वृत्त्या कोणत्या इंद्रियाकडे जाऊ शकतात. कानाची नाकाकडं, नाकाची कानाकडं होतं. म्हणून कसं उठवावं तिची पद्धती आहे. आपल्या वयानं उठणार आहे उठना, कोणाला समान वयाचा असला तर, आपल्यापेक्षा वयानं मोठा लहान असला तर, बाळा उठ, सुंदर बरं बाळा, 5 दिवस खूप चांगला साथ केली बाळा तू. लेकराला डोक्यानं हात फिरून. आणि वयानं मोठा असला तर पाय दाबून, बाबा ओ बाबा उठा बाबा, चिलीम भरली बाबा, आता उठा. आता बाबाची कॅटेगरी काय त्याच्यावर अवलंबून आहेत. काय काय बाबाला बार भरल्याशिवाय मोकळच होत नाही, त्याला कराव काय आता, कठीण बाबा. पण आमच्या संस्थेचे बाबा वेगळे आहेत. विठाला अरे कथेत येत वाटतं, मी कीर्तनात. त्याचं कारण काय माहिती का जामटेकर बाबा, मी जातवान कीर्तनकार आहे, टेम्पररी कथाकार आहे. पडू द्यायचं नसतं. तुकोबा उठले, स्वप्नात चालले, निघाले, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. बाबा अनुग्रहातला पहिला पुरुषार्थ आहे, सापडविले. मी नाही शोधले, त्यांनी सापडविले. ही झाली दीक्षा पद्धती. त्यानंतर परंपरा सांगावी लागते. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितले खुन मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला. इथे थांबू 2 मिनिटं. ही काय झाली गुरु परंपरा.